वसईमध्ये एका 3.5 वर्षाच्या चिमुरड्याला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलेला आहे। आपण जर बघितलं तर आपण आता त्या घटनास्थळावरती उभा आहोत। ही जी सोसायटी आहे ही वसई पश्चिमेची अनुपम घर संकुल नावाची ही सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये काल सायंकाळी 7:30च्या सुमारास जो चिमुरडा आहे हा या ठिकाणी जर बघितलं तर या जागेवरती रिक्षा पार्क होता आणि या रिक्षामध्ये तो खेळत असताना त्या रिक्षा चालकाने तो देखील याच सोसायटीमध्ये राहणारा आहे। त्या रिक्षा चालकाने येऊन त्या मुलाला प्रथम रिक्षातून बाहेर काढला आणि बाहेर काढताच त्या मुलाला याच ठिकाणी आपटण्यात आलेला आहे। पायाला धरून अतिशय भयाव परिस्थितीमध्ये या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या बी विंगच्या फर्स्ट फ्लोअरला नेऊन या ठिकाणी त्या चिमुरड्याला आपटू मारल्याची घटना घडलेली आहे। आपण जर बघितलं तर या सीड्यावरून त्यांनी फरफरट या ठिकाणून घेऊन गेले होते आणि त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर रक्त जे आहे हे खाली पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मनुष्यपणे या ठिकाणी मारहाण झाली असल्यामुळे तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे नागरिक आहेत जे प्रत्यक्षदर्शी आहेत। काय झालेलं नेमकं? या इकडे त्या मुलाला 2 वेळा आपटलं आणि आजीलाही मारहाण करायला त्याला मी पकडून त्याला खाली नेलं, खेचत नेलं आणि आजीला आणि त्या मुलाला सोडवलं। नाही तर अजून 2-3 वेळा त्यांनी आपटलं असतं जर सोडवलं नसतं तर। का कशामुळे ही मारहाण झाली? काही मानसिक त्यांचं ॲक्च्युली काही कौटुंबिक वाद होते जुने, त्याच्यामुळे काही घडलं असावं असा अंदाज आहे। मुलगा काय करत होता? मुलगा इथे रिक्षात खेळत होता लहान, तो 4 वर्षाचा मुलगा। तो बाकी पण मुलं खेळत होती पण ती पळाले पटकन आणि त्या आजी ओरडल्यामुळे मी बघायला आलो इथे। तुम्ही या ठिकाणी त्याला वाचवलं? वाचवलं. तो त्याचं कसं मारत कसं? अगदी त्याला पकडून त्याला खेचताना सुद्धा लातणी सुद्धा मारत होता मुलांना आणि आजीला। त्याला खेचत खाली नेलं पण तरी तो ऐकत नव्हता। शेवटी खालती गेल्यावर तो मुलं सुटली। निश्चित आपण जर बघितलं असेल तर अतिशय गंभीर स्वरूपाची मारहाण जी आहे ही लहानग्याला झालेली आहे। आपण या ठिकाणच्या रहिवाशांना बोलण्याचा प्रयत्न करूया। नेमकं काका काय झालेलं? कालची काय घटना होती? कालची काय घटनामध्ये मी जेव्हा सायकलवरून आलो इकडे आणि तेव्हा बघतो ते इथे गर्दी झाली आणि तेव्हा मुलाला त्या ठाकरे त्यांनी मुलाला ह्याच्यामध्ये गाडी तो त्याचे वडील बघत मुलाचे वडील बघतो तू सांगते जाऊन दे, पहिले आपल्या मुलाला घेऊन जायला पाहिजे आणि त्यांनी तिकडे जाऊन ह्या मुलाला आपटलं आहे दोन वाटत असे काय कमाल आहे। आम्ही जेवलो नाही त्याकडे। ही काय झाली, निर्गुण हत्या झाली आहे केली होती। दादा तुम्ही काय सांगणार? काय नेमकं? ॲक्च्युली प्रकरण असं झालं की मी इकडून होता, मला माहिती पडलं, मी जेव्हा माझ्या कॅमेऱ्यानं बघितलं तेव्हा मला माहिती पडलं तर तिकडून काय धावता पोरं गेट खेळायला लागलेली। त्याचं सगळं विचार करायला तिकडून तो धावत आला आणि डायरेक्ट त्याला म्हणजे आपलं हे असतं ना रिक्षाचे जे ग्रिल असतं ना त्याच्यावर त्याला आपटला आणि डायरेक्ट त्याला खाली हे केलं। तर आता छोट्या पोरांना बोलून फायदा नाही, माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ होता ते बघू पण त्याला हे वाटते म्हणून जेवण पण जात नाही 2-3 दिवस झाले। आता या ठिकाणी राहतात। हा माझा नातू आहे, याने हा खेळत होता ना तिकडे। मला वाटलं खेळतात ना पोरं म्हणून आम्ही वरती गेली, तो पोरगा इकडे गेला आणि नंतर तो परत कधी आला तो मला माहिती नाही, मी वरती होती। नंतर यांचा आवाज आला ना, ही पोरं खेळतात त्याचं काहीतरी लागलं असेल असं त्यांना वाटलं। तर असं ते बडबडायला लागले तेव्हा मी खाली उतरली। नंतर माझी सून पण आली ती कामावरून, आई अशा काय धावत गेल्या समजा। म्हटलं काय झालं कुणा माहिती खाली, म्हटलं बघून येते। ते त्याची आजी त्याला तो याच्यावर घेऊन सावध करत होती पण तो अजिबात काहीच बोलत नव्हता। सगळं रक्त त्याच्या आजीच्या सगळं छातीबितीवर सगळं लागलेलं आणि एकदम एवढंच करत होतं, बस काही नाही दुसरं। निश्चित आपण जर बघितलं असाल तर या लहानग्याला बेदम मारहाण झाली असल्यामुळे सोसायटीतील नागरिकांमध्ये देखील एक हळहळ व्यक्त केल्या जात आहेत। आपल्यासोबत त्या मुलाचे आजोबा आहेत। बाबा काय झालेली घटना नेमकं? त्याला ते पहिला खून धरून त्याला रिक्षात बसल्यावर काल खूप मारहाण केली आणि त्याला बेदम मारून वरती पहिला मला नेहमी तिथे पण पटकून दिलं भिंतीला, एवढं त्यांनी केला मनामध्ये झालं। कशामुळे ही मारहाण केली? काय वाद होता का काही पहिला? काय नाही, तर पहिलं जे घराचं काम केलं 2 वर्षापूर्वी ते मनामध्ये राग धरून काल दारू पिऊन त्यानं मारलं पोराला। आता कशी आहे तब्येत मुलाची? आता बरं आहे, थोडी हातपाय हलवते आता थोडं नाजूक आहे, अजून काही हे नाही। काय कंप्लेंट वगैरे केली आपण? कंप्लेंट केली ना। नक्कीच आपण जर बघितलं असाल तर त्या लहानग्याची तब्येत जी आहे ही नाजूक असल्याचं देखील त्याच्या आजोबांकडून सांगण्यात येत आहे। वसई पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण दिनकर घाडेगावकर, वसई पोलीस ठाणे।
हे घटनाक्रम असा आहे की वसई पोलीस स्टेशन हद्दीत अनूप घर संकुलन हाऊसिंग सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये 4 विंग आहेत. त्या विंगमध्ये कंपाऊंड आणि कंपाऊंडमध्ये गाड्या पार्किंग होतात. त्याप्रमाणे याच्यातील जो आरोपी आहे संदीप पांडुरंग पवार याची रिक्षा पण होती आणि काही गाड्या होत्या, तिथे काही लहान मुलं खेळत होती. हा आरोपी आणि हा जखमी मुलगा आहे विघ्नेश अतुल कुंढारे, ह्याच्या वडिलांचा काहीतरी जुना वाद होता आणि त्या वादात त्यांचं काहीतरी भांडणं झाली असती पहिली की, आणि त्याचाच थोडंफार ते निशंस आलं पुढे आणि त्याने फार निर्दयीपणे त्या मुलाला रिक्षातनं काढलं, जमिनीवर आपटलं आणि क्रूरतेने तसाच घेऊन तो त्याच्या बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअर जाऊन च्या गॅलरीमध्ये तिथे भिंतीवर आपटलं. त्यावेळी त्या मुलाची आजी धावत जाऊन त्यांनी त्याला सोडवून घेतली आणि त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये भाईंदरच्या ओकाड हॉस्पिटलमध्ये घेतले. त्याची परिस्थिती आधी तब्येत स्थिर आहे. तात्काळ आम्ही घटनास्थळी याच्यातील आरोपी संदीप पवार याला अटक करून पोलीस स्टेशनला आणून आम्ही गुन्हा रजिस्टर 110/2026 हा दाखल केला. त्यात त्याला आम्ही अटक केली आणि घटनास्थळी FSLच्या टीमच्या सहाय्याने सगळे कॅलेंडर ऑफ इव्हिडन्स जे पाहिजे ते आम्ही कलेक्ट केलेले आहेत. साक्षीदारांचे आम्ही स्टेटमेंट नोंदवत आहोत. आज त्याला आम्ही माननीय न्यायालयामध्ये रिमांड करून हजर केलेलं आहे. प्रथमतः ती क्लिप बघितल्यावर लक्षात आलं का अमानुष प्रकार झालेला आहे. असा प्रकार होऊ नये आणि एक उदाहरण राहावं यासाठी विटनेस तर एक आहे, रेकॉर्डिंग पण झालेलं आहे, मोटिव्ह देखील समोर आलेला आहे. तर फास्ट ट्रॅकला घेऊन 1 महिन्यामध्ये ही केस जर संपवली तर निश्चित न्यायाचं तत्त्व डोळ्यासमोर ठेवून 1 महिन्यामध्ये ही केसेसचा निपटारा होऊ शकतो आणि त्याचा निर्णय होऊ शकतो, जेणेकरून एक उदाहरण निर्माण होईल. असा अमानुष कृत्य करण्याच्या आधी माणूस त्याचा पूर्ण विचार करेल. तर माझी देखील विनंती आहे पोलिसांना आणि न्यायालयाला की हा सगळा पुरावा देखील समोर आहे आणि 1 महिन्याच्या चार्जशीट टाकून जर 1 महिन्यात या केसचा निपटारा केला तर निश्चित न्याय मिळू शकेल. एवढा विकृतीचा कळस गाठणे, इतकं किरकोळ कारणावरून एखादा माणूस एवढा विकृतीचा कळस गाठतो, कसं वाटतं? बघा, ही जी घटना आहे ती फारच निंदनीय आहे. ज्या पद्धतीने त्याने जो प्रकार केलेला आहे, मला वाटते त्या प्रकाराला कुठचंही विश्लेषण न देता, कारण असल्या विश्लेषणामध्ये कुठेतरी कायद्याचा एखादा कायद्यामध्ये पळवाट शोधून त्याच्यामध्ये निघू शकते आणि त्याचा बचाव होऊ शकतो. तर मला असं वाटतं का असा कुठचाही त्याला बचाव न मिळण्यासाठी का यावर अधिक विश्लेषण न करता लवकरात लवकर जो काय पुरावा समोर आहे तो इनफ पुरावा आहे, तो विचारात घेऊन तत्काळ 1 महिन्याच्या आत चार्जशीट टाकून त्याचा निकाल लागू शकतो असं मला वाटतं. या आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे. परंतु इतक्या भयाव परिस्थितीमध्ये मारहाण झाली असल्यामुळे संपूर्ण वसई तालुक्यामध्ये एक संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, वसई.